नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. राहुल गांधी सकाळी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते वर्धा आणि चंद्रपूरमध्ये त्यांच्या सभा घेणार आहेत. राहुल गांधी पुण्यातल्या मगरपट्टा इथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ISMच्या युवा संचालिका अंकिताताई पाटील यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. नागपूरच्या सभेत काल राहुल गांधींनी मोदींवर चढकून टीका केली आहे. मोदींचं वय झालंय, त्यामुळे त्यांना सगळ्याची घाई असते म्हणून ते खोटं बोलतात असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला आहे. दरम्यान 72,000चा आकडा काँग्रेसनं कसा ठरवला यावरही राहुल सविस्तर बोललेत. आम्ही मोदींसारखे पूर्ण होऊ न शकणारे आश्वासनं देणार नाही, आम्ही काम करून दाखवू असंही राहुल म्हणाले. याच सभेत राहुल गांधींनी मोदींना थेट इशाराही दिलाय. निवडणुकीनंतर राफेलची चौकशी करणार असल्याचं ते म्हणाले. इतकंच नाही तर चौकशी झाल्यानंतर चौकीदार तेव्हा जेलमध्ये असतील असंही ते म्हणाले. दरम्यान नागपुरातील या सभेत भुजबळांनी मोदींची मिमिक्री केली. भुजबळांनी शेरोशायरी करत मोदींवर टीकास्त्र डागलंय. मुझे उम्मीद है 15 लाख आने की असं म्हणत मोदींची हुबेहूब नक्कल त्यांनी केली आहे. नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलं. इथे तर दोन्ही इंद्र आहेत, वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता या दोन्ही इंद्रांचा काय करायचं, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचं असं पटोले म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रचार आता शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 5 वर्षांपूर्वी दिलेल्या घोषणेवरून त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच 2 दिवस जेलमध्ये पाठवू असा वादग्रस्त इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. आणि याच त्यांच्या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेत त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आहे. तर सत्तार दानवेंसह कालच औरंगाबादवरून मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्यासोबतच ही भेट झाल्याची माहिती मिळते आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मनोज कोटक यांच्यासोबत यावेळी ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुखही उपस्थित होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर जळगाव मतदारसंघात भाजपकडून उन्मेष पाटलांना अर्ज भरलेला आहे. त्यामुळे डॉक्टर स्मिता वाघ यांचा पत्ता कट झालाय. वाघांनी आधी अर्ज भरून ठेवला होता, परंतु भाजपनं त्यांना AB फॉर्म दिला नव्हता आणि त्यामुळे भाजपकडून त्या लढणार याबाबत सस्पेन्स होता. रुग्णालयात दाखल असलेले एकनाथ खडसे यांनी मोबाईलवर केलेल्या भाषणात विजयी करण्याचं आव्हान करताच रक्षा खडसे भावनाविवश झाल्या. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारास आता सुरुवात झाली आहे. तर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये रक्षा खडसे यांना गहिवरून आलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे व्यासपीठावर उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी मोबाईलद्वारे उपस्थितांशी भावनिक संवाद साधला. यंदा लोकसभेतून मनसेने माघार घेतली असली तरी निवडणुकीत राज ठाकरे प्रचार मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे निवडणुकीत 6 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सोलापूर, नांदेड आणि मावळमधून राज ठाकरे भाजप विरोधात प्रचार करणार आहेत आणि मतदार राजाला भाजप विरोधात मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या 6 सभांच्या व्यासपीठावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे उर्मिला मातोंडकरसाठी सभा घेणार नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंनी भाजप विरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी राज ठाकरेंचे आभार मानलेत. राज ठाकरे अत्यंत निकरीची लढाई लढत असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांना चांगलाच उपरोधी टोला लगावलाय. जयसिद्धेश्वर महाराज, तुम्ही 5 रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नये असा सल्लाही त्यांनी दिला.
उस्मानाबाद काँग्रेसचं 70 वर्षात काय केलं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींवर शरद पवारांनी टीका केली आहे. 70 वर्षाच्या कालावधीत 5 वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांचंही सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी काय झोपा काढल्या का असा सवाल उपस्थित करत पवारांनी मोदींवर हल्ला चढवला. देशातील तपास यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्यानं ते धमकावून तुरुंगात टाकण्याची भाषा करतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नागपूरमध्ये केली आहे. शरद पवार आपले राजकारणातले गुरु आहेत असं म्हणणाऱ्या मोदींना गुरु भारी पडण्याची भीती वाटते आणि म्हणूनच ते पवारांवर टीका करतायत असंही ते म्हणाले. सांगलीमध्ये भाजपच्या 3 तालुका अध्यक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रचार नियोजनाच्या बैठकीत उपस्थित न राहणं, पडाळकरांच्या प्रचाराला उपस्थित राहण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. प्रभाकर पुजारी, संग्राम माने, सुहास पाटील अशी या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. पेड न्यूज आणि समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं चांगला चाप लावलाय. मावळचे राष्ट्रवादी उमेदवार पार्थ पवार, रायगडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना निवडणूक आयोगानं नोटिसा बजावल्या. पार्थ पवार यांच्या पनवेलमधील प्रचार दौऱ्याच्या बातम्या वेळापत्रकासह एकसारख्या 3 दैनिकांमध्ये छापून आल्या आहेत आणि त्यामुळे या बातम्या पेड न्यूजमध्ये का समाविष्ट करू नये याचा खुलासा नोटीसद्वारे मागवण्यात आला आहे. सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. नरसय्या आडम यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांना आपला पाठिंबा दिलाय. सोलापूर मतदारसंघात आडम यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याचा फटका शिंदेंना बसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटोसोबत लढा अशा आशयाची पोस्ट केल्यानं ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पालघरचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी धनश्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचा अर्ज दाखल केलाय. भाजपचे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आई एकविरा देवीचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी डॉक्टर भामरे यांनी सहपरिवार आई एकविरा देवीची विधिवत पूजा आरती करत देवीकडे साकडं घातलंय. निवडणूक प्रचार म्हटलं की राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात आणि विरोधकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. नागपूरमध्ये युवा काँग्रेसनं अनोखी शक्कल लढवत चक्क घाण पाणी असणाऱ्या नाग नदीमध्ये बोट उतरवली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नागपूरमध्ये शुक्रवारी स्वावलंबी मैदानावर 4:30 वाजता सभा होणार आहे. नुकतीच पंतप्रधानांचीही या ठिकाणी नागपूरमध्ये सभा झाली होती आणि त्यामुळे सभांची गर्दी, भाषण याबाबत दोघांमध्ये तुलना होणार हे ओघाने आलं. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी कठोर कायदा आणू, तत्पूर्वी संसदेत दूधवालाच निवडून जाणार असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. यवतमाळच्या वणी इथे हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. एकीकडे महाराष्ट्रात भाजप शिवसेनेत युती झाली आहे, मात्र रावेर लोकसभेत अद्यापही शिवसैनिक खडसे विरोधात नाराज आहेत. रावेर लोकसभेच्या युतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार उद्घाटन समारंभाप्रसंगी व्यासपीठावर एकही शिवसेनेचा पदाधिकारी उपस्थित नव्हता. भंडारा जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॅनर आणि होर्डिंगवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा फोटो न लावल्यानं समर्थकांनी शरद पवारांचा पुतळा जाळला. जर सन्मान नाही तर महायुती कसली अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि यावेळी 14 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केली. यवतमाळमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. कुवे घाटातील देसवडे गावातल्या शिवारात बिबट्याची दहशत पसरली आहे. मनमाड भुसावळ दरम्यान तिसरं रेल्वे रूळ टाकण्यासह इतर कामासाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 5 ते 20 एप्रिलपर्यंत तब्बल 15 दिवसांचा हा मेगा ब्लॉक घेण्यात येईल.
यवतमाळपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या किटाकापरा गावाजवळ एक एसटी बस उलटून अपघात झालाय। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। वाशिममध्ये कापसाचा ट्रक पलटी होऊन लागलेल्या आगीत कापसासह ट्रक जळून खाक झालाय। कापसासह ट्रक जळाल्यानं जवळपास 10 लाखांचं नुकसान झालंय। नगर तालुक्यातील अकोळनेर इथे मोटारसायकलवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी तरुणाची हत्या केली। दिनेश दिवट्याचं मृत युवकाचं नाव आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे वाळूच्या 16 वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली। ही जप्त केलेली वाहनं रिसोड पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली आहेत। लासलगाव जवळ असलेल्या सय्यद पिंपरी इथे पती पत्नी आणि पुतण्या असे एकाच कुटुंबातील तिघांचा डोहात बुडून मृत्यू झालाय। पत्नी सविता कपडे धुत असताना या ठिकाणी तोल जाऊन त्या डोहात पडल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पती आणि पुतण्याचा पोहायला येत नसल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। भुसावळ तालुक्यातील साकेगाव पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जळगाव खुर्द आणि साकेगाव जवळील रिटर्न व्हॉल्व बंद केल्यानंतर ही पाणी गळती थांबली आहे। नाशिकचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। पाणीसाठा कमी झालेल्या गंगापूर धरणात कश्यपी धरणातून पाणी सोडायला स्थानिक आदिवासींनी तीव्र विरोध केलाय। प्रशासनानं जबरदस्ती केली तर धरणात उड्या मारण्याचा इशारा 6 गावांमधील आदिवासींनी दिलाय। नांदेडमधील मुदखेड येथे नारळाच्या झाडावर वीज पडली। 50 फूट असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडताच झाडाला आग लागली, मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। हिंगोलीमध्ये ऐन एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। यावेळी गारांसह जोरदार पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालंय। लातूरमध्ये एकीकडे उन्हाचा चटका तर वाढलेला आहे, तर याच वेळी अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झालाय। जिल्ह्यातील औसा आणि निलंग्यासह अनेक गावांमध्ये गारांसह अवकाळी पाऊस पडलाय। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात काही भागात पावसानं हजेरी लावली। परभणीतील राणी सावरगाव परिसरात गारांचा पाऊस पडलाय। तिकडे यवतमाळ जिल्ह्यातही पसूद तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे, तर वणी मारेगाव तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे। बीड जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झालाय। यामध्ये वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला। अचानक झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचं काही प्रमाणात नुकसान झालंय। जेजुरीमध्ये हुतात्मा हरिनाईक यांची 140वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली, तर हुतात्मा स्मारक समिती आणि जेजुरी पालिका सामाजिक संस्थांकडून विविध उपक्रमही राबवण्यात आले। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मैदानात काँग्रेसनं बाळू धानोरकर यांना उतरवल्यानंतर विरोधकांनी एकच ओरड सुरू केली। बाळू धानोरकर हे दारू विक्रेते असल्यानं त्यांना निवडून देऊ नका असा प्रचार विरोधकांनी सुरू केलाय। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालंय आणि यामध्ये एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। तलवारीनं वार करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एक भाऊ ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। नाशिक शहरात तब्बल 25,000 स्क्वेअर फुटांची महारांगोळी काढण्यात आली आहे। नववर्ष समितीनं गोदा घाटावर ही महारांगोळी साकारली आहे। यामध्ये 500 महिलांचा सहभाग होता। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 421व्या जयंतीचं औचित्य साधून ही कलाकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे। या सुंदर भव्य महारांगोळीची ही थेट दृश्य आपण पाहत आहे। मायावती यांची आज नागपूरमध्ये सभा होणार आहे। दुपारी 12 वाजता या सभेला सुरुवात होईल, तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देखील महाराष्ट्रामध्ये प्रचार सभा घेणार असल्याची माहिती मिळते आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत आणि त्यासाठी काल राहुल गांधींनी वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यावर राहुल गांधींनी वायनाडमध्ये रोड शो केला। या रोड शोसाठी प्रचंड गर्दी झाली होती। संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली, तर प्रियंका गांधी ही राहुल यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित होत्या। राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका वाड्रा यांनी अत्यंत भावुक ट्विट केलंय। माझा भाऊ मला माहीत असलेल्या सगळ्यात हिंमतवान व्यक्तींपैकी एक आहे, त्यामुळे वायनाड कृपया त्याची काळजी घ्या, तो तुम्हाला निराश करणार नाही असं प्रियंकाने ट्विट केलंय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाडमध्ये 2 जखमी पत्रकारांना मदत केली आहे।
राहुल यांच्या रोड शोसाठी खूप गर्दी झाली होती आणि याच दरम्यान काही बॅरिगेड तुटले, ज्यामध्ये 2 पत्रकार जखमी झाले होते. त्यांची मदत राहुल यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पूर्व आचारसंहिता पथकानं साईबाबा जकात नाक्यावर 4.5 लाखांची रोकड पकडली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर या कारमधून रोख रक्कम घेऊन जाणारा अब्दुल अजीज मोहम्मद नसीर खान हा व्यापारी असल्याचं कळतं आहे. कल्याणमध्ये गस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. रवी दाढी असे या गुन्हेगाराचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि 3 जिवंत काडतूसही जप्त केलेत. तर अटकेत असलेल्या रवी दाढी विरोधात याआधी देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. पबजी खेळणाऱ्यांच्या करामती सुरूच आहेत. आता बदलापूर कात्रप भागात एका झाडाला फलक लावण्यात आलाय, ज्यावरती ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव आहे. ओन्ली पबजी फायटर्स हुकमावरून असा मजकूर लिहिण्यात आलाय. तर एका वृद्ध नागरिकानं ट्विटरद्वारे थेट पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केली आणि त्यानंतर हा फलक या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलाय. अंबरनाथमधल्या काही गावांमध्ये गरिबांच्या धान्यावर शिधा वाटप दुकानदार डल्ला मारत असल्याचा प्रकार समोर आलाय. अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली, मामुचीवाडी, मोरोगवाडी येवे, चांदप या गावामध्ये हा प्रकार घडतोय आणि धक्कादायक बाब म्हणजे शिधापत्रिकेवर शिधा वाटप दुकानदाराचं तपशीलही नाहीये आणि याबाबत अंबरनाथ तहसील कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे. आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या बीएसएनएलला रुळावर आणण्यासाठी बीएसएनएलने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना तयार केली आणि त्यामुळे बीएसएनएलमधील तब्बल 54,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. भूतदया म्हणून कबुतरांना किंवा पक्ष्यांना दाणे खाऊ घालणं आता तुम्हाला महागात पडू शकतं, कारण सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना खाऊ घालण्यावर आता पालिकेनं दंड आकारला आणि त्यानुसार आता 500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.